गुड मॉर्निंग डियर स्टुडंट, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. In today's video lecture we are going to learn the goal of the RCH चे जे काही गोल आहेत ते आपल्याला कसे अचीव करता येतील, कसे संपादित करता येतील त्याची चर्चा आज होणार आहे. तर मग चला, थेरॉटिकल पार्ट आहे कंप्लीट. हा पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे बेटा, त्यामुळे थोडस घेऊ याला काय ते बघू. चलो, तर काही शब्दांचा प्रॉब्लेम येऊ नये आपल्याला की नेमका आज आम्ही काय बघतोय. RCH जे होतं, चाइल्ड अँड हेल्थ केअर प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम जो होता तो संपादित कसा करायचा, काय करणार तुम्ही, ठीक आहे ना. तर मग काय करणार, तर बघा आम्ही काय करणार. बाय द इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन दी स्कूल, शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश केला पाहिजे. स्कूल शुड बी एनकरेज्ड टू प्रोव्हाइड करेक्ट इन्फॉर्मेशन टू द यंग. स्कूलने काय केलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे शाळेला की त्यांनी प्रॉपर करेक्ट इन्फॉर्मेशन त्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. ओके, तर तू का दिली पाहिजे, टू डिस्करेज द चिल्ड्रन फ्रॉम बिलिव्हिंग इन अ मिथ्स अँड क्लिअर द मिसकन्सेप्शन्स. ओके बेटा. हा, तर माय डिअर स्टुडंट, काय केलं पाहिजे आपण, तर स्कूलने एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे, करेक्ट इन्फॉर्मेशन दिली पाहिजे यंगला. 7वीच्या नंतरच्या सगळ्या वर्गांना काय केलं पाहिजे की सूचना दिली पाहिजे, करेक्ट इन्फॉर्मेशन दिली पाहिजे यंग मुलं मुलींना. का दिली पाहिजे बेटा, कशासाठी, टू डिस्करेज द चिल्ड्रन फ्रॉम द मिथ. मिथ्स याने जे काही दंतकथा आहेत, पुराण कथा आहेत, पुराण कथा, दंतकथा, अँड क्लिअर द मिसकन्सेप्शन्स, आणि त्यांचे जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत म्हणजे गैरसमज आहेत कशा संदर्भामधले, तर ह्या सेक्स एज्युकेशनच्या संदर्भामधले, तर ते क्लिअर करून टाकले पाहिजे. ओके बेटा. Misconceptions about sex related aspect. Okay, proper information about safe and hygienic sexual practice. प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे, सुरक्षित स्वरूपामध्ये कशा पद्धतीने सेक्स करतात, तसेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ज्याला आपण STD म्हणतो, आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज तर खूप आहेत, त्यात एक मेजर डिसीज म्हणजे एड्स आहे. ओके बेटा, प्रॉपर इन्फॉर्मेशन या संदर्भामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर प्रॉब्लेम रिलेटेड टू द ॲडolescence. आता नुकतेच वयात आलेल्या मुला मुलींचा जो काही प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेमचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनची सुद्धा प्रॉपर इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर सोसायटीला अलर्ट करणं, सोसायटीला रिस्पॉन्सिबल बनवलं, सोसायटीला चाइल्ड हेल्थ म्हणजे एक हेल्दी सोसायटी बनवणं, त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आलं लक्षामध्ये. चलो, विथ द हेल्प ऑफ दी ऑडिओ व्हिज्युअल, फक्त दृक श्राव्य साधनं म्हणतो, दृक आणि श्राव्य, दृक याने दिसणारे, श्राव्य याने ऐकू येणारे, अशा साधनांचा वापर करा. का, तर लोकांना जागृत करण्यासाठी प्रिंट मीडियाचा वापर करा, पेपर, काही मासिक असतील त्याच्यात ते करा. गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला गव्हर्नमेंट सरकारी आणि जे काही नॉन गव्हर्नमेंट आहेत
निमसरकारी किंवा असरकारी असलेल्या ज्या काही संघटना आहेत, NGO, त्यांच्या मार्फत ही माहिती पसरवा. आणि टेक द various step to create the awareness about the various aspect related to the reproduction. आणि रिप्रोडक्शनच्या रिलेटेड जेवढे काही ऍस्पेक्ट आहेत त्या संदर्भामधली स्टेप घ्या की ज्याच्यामुळं अवेअरनेस निर्माण होईल. अवेअरनेसला आपण म्हणू जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे की सेक्स रिलेटेड जे काही किंवा रिप्रोडक्शन रिलेटेड जेवढे ऍस्पेक्ट्स आहेत त्या ऍस्पेक्टची व्यवस्थित चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे बेटा. त्यानंतर बाय एज्युकेटिंग द यंगर जनरेशन अबाउट. आता ही जी काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला एज्युकेट करायचं याने शिकवायचं. एज्युकेट करायचं म्हणजे माहिती प्रोव्हाइड करायची. पण कशाची माहिती? एक बर्थ कंट्रोल मेजर, म्हणजे बर्थ कंट्रोल म्हणजे काय करणे की जसे आपण म्हणतो की बर्थ रेट जो आहे तो कंट्रोल करायचा, तर त्याच्या काय उपाययोजना असतात या संदर्भातली इन्फॉर्मेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू दी यंगर जनरेशन, त्यांना ती दिली पाहिजे. त्यानंतर प्रीनेटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमेन. प्रेग्नंट वुमेन जी असते त्याची प्रीनेटल केअर कशा पद्धतीने केली पाहिजे त्याची बी माहिती आपण प्रॉपरली प्रोव्हाइड केली पाहिजे बेटा. प्रीनेटल केअर म्हणजे बिफोर द डिलिव्हरी, डिलिव्हरीच्या अगोदर. त्यानंतर पोस्ट नॅटल केअर ऑफ द मदर अँड द चाइल्ड. आता बाळ जन्मल्यानंतर आईची आणि बाळाची कशा पद्धतीने केअर केली जावी ह्याची माहिती प्रोव्हाइड केली पाहिजे. आणि बर्थ कंट्रोल मेजर म्हणजे काही जन्मदर जो आहे तो जन्मदर कसा कंट्रोल करायचा त्याची माहिती असली पाहिजे. आणि आईला ब्रेस्ट फीडिंग आणि ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान करणे होय, बाळाला दूध पाजणे होय, तर ह्याचं इम्पॉर्टन्स किती जास्त आहे हे प्रत्येक आईला समजून सांगितलं पाहिजे. हे यंगर जनरेशनला एड्युकेट केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. ठीक आहे बेटा. चलो. बाय डेव्हलपिंग द अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. बेटा आता सध्या सगळ्यांना माहिती आहे ना, आज आपण कुठे पण जातो आपल्याला प्रचंड गर्दी दिसते. आज आपल्या देशाची जशी ज्या पद्धतीनं ज्या गतीनं इतर देशाच्या तुलनेमध्ये विकास व्हायला पाहिजे होता, प्रगती व्हायला पाहिजे होती, तशी नाही होत. त्याचं कारण काय? तर माय डिअर स्टुडंट, त्याचं कारण म्हणजे अमाप वाढलेली लोकसंख्या. अमाप वाढलेली लोकसंख्या. लोकसंख्या का वाढते? परिणाम माहिती नसेल तर, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्रॉपर अज्ञान असेल तर, अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात लोकसंख्येला वाढण्यासाठी. ठीक आहे, इनडायरेक्ट. मग काय होतं की ह्याची जागरूकता लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे बाय डेव्हलपिंग द अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. अनियंत्रित स्वरूपाची जी लोकसंख्येची वाढ होत आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम उगम पावायला लागलेत किंवा काय व्हायला लागलेत त्याचा अवेअरनेस पाहिजे. तसेच सोशियल इव्हिल्स, काही सामाजिक गैरसमज आहेत. उदाहरणामध्ये सेक्स अब्यूज करणे होय, सेक्स रिलेटेड क्राईम. सेक्स रिलेटेड क्राईम म्हणजे कोणते? की असे गुन्हे जे लैंगिक गोष्टी संदर्भामध्ये गुन्हे घडतात. ठीक आहे. टेक अप द नेसेसरी स्टेप टू प्रिव्हेंट देम. आणि त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला नेसेसरी स्टेप घ्याव्याच लागतील. आलं का लक्षामध्ये काय चालू आहे बेटा आपलं? की पॉप्युलेशन ग्रोथमुळे कशा पद्धतीचे प्रॉब्लेम अराईज व्हायला लागलेत हे आपल्याला कळलं पाहिजे. सोशल इव्हिल्स आहेत. उदाहरणामध्ये सेक्स अब्यूज करणे म्हणजे सेक्सचा अबयूज करणे. ठीक आहे. त्यानंतर सेक्स रिलेटेड क्राईम सुद्धा घडायला लागलेत, तर त्या क्राईम आणि या सगळ्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी नेसेसरी टाइप ऑफ द स्टेप घेणं गरजेचंच आहे. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द स्टॅट्युटरी बॅन ऑन द एम्निओसेंटेन्सिस फॉर द सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे गर्भलिंग चाचणी होय. तर ते गर्भलिंग चाचणी जी आहे त्याच्यावर स्टॅट्युटरी बॅन लावला पाहिजे, कायदेशीररित्या बॅन आहे एम्निओसेंटेन्सिस करायसाठी. ओके बेटा, एम्निओसेंटेन्सिस करायसाठी काय आहे? बॅन आहे. तो सेक्स डिटर्मिनेशन केला जात नाही. जसं आपल्याला माहिती होतं की पूर्वी काय व्हायचं, गर्ल चाइल्ड असेल तर ॲबॉर्शन केलं जायचं
आणि जर बेबी बॉय चाइल्ड असेल तर मग मात्र ती कंटिन्यू करायची प्रेग्नन्सी. तर हे कशामुळं कळायचं की आईच्या गर्भामध्ये वाढत असलेलं बाळ मुलगा किंवा मुलगी आहे? तर ते कळायचं बेटा, एमनिओसेंटेसिस नावाची टेस्ट होती, त्याच्यामुळे हे सगळं कळत होतं. ठीक आहे, चलो. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम. आता बाळांचं जे काही लसीकरणाचा प्रोग्राम आहे, बाळांचा अनेक प्रकारच्या लसीकरण, जवळपास 18 वर्षापर्यंत लस असतात मुलींना स्पेशली. तर त्या सर्व लस घेण्यासंदर्भामध्ये सुद्धा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, जागरूकता निर्माण करायला पाहिजे की त्यांनी हे सगळं केलंच पाहिजे. ठीक आहे बेटा, चलो. बाय एज्युकेटिंग द कपल टू रिड्यूस द मॉर्टेलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न अँड मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट. आता कपल्स जे आहेत, न्यूली मॅरिड कपल्स आहेत, न्यूली मॅरिड कपल्सला काय केलं पाहिजे? एज्युकेट केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि काय सांगितलं पाहिजे बेटा त्यांना? तर त्यांना हे सांगितलं पाहिजे की मॉर्टॅलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न, नवजात बालकांचा मृत्यूदर, नवजात बालकाचा मृत्यूदर आणि आईचा सुद्धा मृत्यूदर, मॉर्टॅलिटी रेट, तर हा रिड्यूस कसा करता येईल, कसा कमी करता येईल, कुठल्या प्रकारची काळजी, एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ दी त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत ते घेतले जातील, ते त्यांना सांगितले पाहिजे. जेणेकरून काय होईल की मॉर्टॅलिटी रेट ऑफ द न्यू बॉर्न बेबी आणि न्यू बॉर्न जे काही मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे ते दोन्ही कमी होतील. ठीक आहे बेटा, चलो. पॉप्युलेशन ऑफ इंडिया. पॉप्युलेशन ऑफ इंडिया approximately 350 millions at the time of independence. इंडिपेंडन्सच्या दरम्यान जवळपास 35 करोड एवढी लोकसंख्या विद्यार्थ्यांना आपली होती असं मानतात. This population reached close to billion mark of by 2000 and crossed 1.2 billion in May 2011. बघा, जी 350 मिलियन होती ती लोकसंख्या 2000 ला 1.2 बिलियन एवढी झाली, जी 2000 मे 11 मध्ये वाढवली गेलेली आहे, किंवा 2011 मे मध्ये एवढी रेकॉर्ड केलेली आहे. नाउ इन 2020, 2020 मध्ये द पॉप्युलेशन ऑफ इंडिया हॅज क्रॉस्ड 1.3 बिलियन, 135 करोडच्या पुढे गेलेले आहोत आपण. ठीक आहे बेटा. दिस द गव्हर्नमेंट इज टेकिंग सिरियस मेजर. मग आता काय करावं लागेल? गव्हर्नमेंट टेकिंग द सिरियस मेजर टू चेक दिस पॉप्युलेशन ग्रोथ. हा जो पॉप्युलेशनचा ग्रोथ आहे, तर गव्हर्नमेंटनं काय केलंय की एक सिरियस मेजर्स घेतलेले आहेत आणि त्या सिरियस मेजर्स मधून पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे ते पॉप्युलेशन ग्रोथ करून घेतलेली आहे. ठीक आहे बेटा. त्यानंतर the most important step to overcome this problem is to motivate the society to smaller family. आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप काय आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठीची स्टेप्स काय आहेत? तर त्या स्टेप अशा आहेत की स्मॉलर फॅमिली, लहान कुटुंब महान कुटुंब, अशा पद्धतीचं जे काही स्लोगन होतं, तर ते मोटिवेट करायचं, हम दो हमारे दो. तर अशा पद्धतीने जर मोटिवेट करत राहिलो तर ते पॅरेंट्स थोडेसे सिरियस बनतील आणि थोडेसे सिरियस बनल्यामुळं हा कुठेतरी लोकसंख्येला आळा बसायला काही प्रमाणामध्ये मदत होईल. ठीक आहे. युजिंग द व्हेरियस बर्थ कंट्रोल, मग बर्थ कंट्रोल मेथड्स. मग आता छोटे कुटुंब, महान कुटुंब, लहान कुटुंब, महान कुटुंब हा कार्यक्रम ठेवायचा, तर नेमकं कसं करावं लागेल? तर त्याच्यासाठी बर्थ कंट्रोल करण्याच्या काही पद्धती आहेत. त्या कोणत्या आहेत त्या बघू आपण. बर्थ कंट्रोल. द बर्थ कंट्रोल मेजर विच डेलिबरेटली प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन इज कॉल्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह. डेलिबरेटली यानी मुद्दाम काय केलं जातं बेटा? प्रिव्हेंट केलं जातं फर्टिलायझेशनला. डेलिबरेटली प्रिव्हेंट करण्यासाठी जे डिव्हाइस वापरतो आपण त्याला आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह असे म्हणत असतो. बर्थ कंट्रोल करण्यासाठी वापरलेलं डिव्हाइस. पुढे
द कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड हेल्प टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. काय आहे ते कॉन्ट्रासेप्टिव्ह, ह्याची डिटेलमध्ये चर्चा आहे लगेच. पण माय डिअर स्टुडंट, ह्याच्यानं होतं काय? अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जी आहे ती प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होते. ठीक आहे बेटा, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होते. चलो, अन आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह इझिली अवेलेबल. आता हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत ते इझिली अवेलेबल होतात, युजर फ्रेंडली ते आहेत, इफेक्टिव्ह आहेत, परिणामकारक आहेत, विथ नो और लिस्ट साइड इफेक्ट, आणि लिस्ट साइड इफेक्ट आहेत, अतिशय कमी साइड इफेक्ट आहेत, काही काही ठिकाणी तर साइड इफेक्ट नाहीतच. ठीक आहे, हे कुणाचे? आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह असे असतात. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आर ऑफ टू टाइप. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड या दोन प्रकारच्या आहेत. एक आहे बेटा टेम्पररी, दुसरी आहे परमनंट मेथड. चला, ह्या दोन्ही मेथडची आपण डिटेलमध्ये स्टडी करू. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टेम्पररी मेथड. ठीक आहे, टेम्पररी मेथड मध्ये पहिला मुद्दा आहे नॅचरल मेथड किंवा सेफ पिरियड किंवा रिदम मेथड. बघू, इन द नॅचरल मेथड द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन, प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग, निग्लेक्ट करायचे, त्याला टाळण्याचे, चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज युज्ड. फर्टिलायझेशनला अवॉइड करण्याचे जे चान्सेस आहेत त्याची जी तत्व आहेत त्या तत्वांचा वापर केला जातो नॅचरल मेथड मध्ये. हो, तिथं नैसर्गिकच आहे, त्यात काही आपला समावेश नाही. ओके, आता हे कोणता काय आहे, यांना म्हणायचे काय? अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग इज कन्सिडर्ड ॲज द सेफ पिरियड फॉर द सेक्शुअल इंटरकोर्स. बघा, एका मॅरिड कपलने नैसर्गिकरित्या जर बर्थ कंट्रोलचा वापर करायचा असेल तर त्यांनी काय करावं? तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या 1 वीक अगोदर आणि मेन्स्ट्रुअल सायकल संपल्यानंतर 1 वीक नंतर, तर ही जी मेन्स्ट्रुअल ब्लीडिंगच्या बिफोर आणि आफ्टरचा 1 वीक जो आहे तो सेक्शुअल इंटरकोर्स साठी सेफ पिरियड मानला जातो. त्या पिरियड मध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर जवळपास 80% नो चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन, नो चान्सेस. मग आता हे असं कसं सांगितलं? काय ह्याला प्रूफ आहे? आहे बेटा. कसा आहे प्रूफ किंवा काय, बघून घेऊ आपण. बघा, दिस आयडिया बेस्ड ऑन द फॅक्ट that the ovulation occur on the 14th day of the menstrual cycle. बरोबर आहे. आपण शिकलो ह्या चॅप्टर मध्ये की ओव्ह्युलेशन प्रोसेस जी आहे ती प्रोसेस 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलला होते, 14th डे ला. सपोज दॅट की 1 तारखेला मेन्स्ट्रुअल सायकल आलेली आहे, तर 1 तारखेला मेन्स्ट्रुअल सायकल आली आणि ती 5 दिवस राहणार. तर 1 तारखेपासून पुढचे 14 दिवस मोजा. ठीक आहे बेटा, तर त्या 14 दिवसाला ओव्ह्युलेशनची प्रोसेस होते, म्हणजे करेक्ट 14 तारखेला जवळपास ओव्ह्युलेशन व्हावं. आलं लक्षामध्ये? त्यानंतर मग पुढे चला. इट्स अ ड्रॉबॅक लाईज इन हॅव्हिंग अ हाय रेट ऑफ द फेल्युअर. आता ह्याच्यात कसं आहे की सगळ्यांची एक नॉर्मल फिमेल असते की ती नॉर्मल फिमेलचं जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती टाइम टू टाइम होते, पण अनफॉर्च्युनेटली जर काही प्रॉब्लेम असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल आपण जसा विचार करतो त्यावेळेला मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मली 28 दिवसाची असते, ती 28 दिवसालाच यायला पाहिजे. पण 5-10% लेडीजला 28 दिवसाला मेन्स्ट्रुअल सायकल येते आणि बाकी सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो. काही कुणाची अगोदर येते, कुणाची 28च्या पुढे जाते. तर त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो सक्सेसफुल नाही. पण जर असं घडलं 28 दिवसाच्या नुसार तर मात्र पॉसिबल आहे. ठीक आहे, अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर.
दिस इज द बेस्ट वे फॉर द सेफ सेक्शुअल पिरियड. ओके, नेक्स्ट क्वाइटस इंटरप्ट किंवा विथड्रॉल. विथड्रॉल यानी काढून घेणे. ओके, इन दिस मेथड द मेल पार्टनर, आता याच्यामध्ये जो मेल पार्टनर असतो तो मेल पार्टनर क्वाइटसच्या दरम्यान म्हणजेच सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान पेनिसला वजायनामधून विथड्रॉ करतो म्हणजे काढून घेतो. ओके, कधी? जस्ट बिफोर द इजॅक्युलेशन. इजॅक्युलेशन मीन्स काय? डिपॉझिशन ऑफ द सीमेन इन दी वजायना. वजायनामध्ये सीमेन डिपॉझिट होण्याच्या पूर्वीच जर मेल पार्टनरने पेनिसला विथड्रॉल केलं तर इन्सेमायनेशन अवॉइड होईल, म्हणजे सीमेन वजायनामध्ये पडणार नाही किंवा डिपॉझिट होणार नाही. दिस मेथड ऑल्सो हॅज सम ड्रॉबॅक. ह्या मेथडला सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत. कसे ड्रॉबॅक आहेत? ॲज द प्री इजॅक्युलेशन फ्लुइड मे कंटेन द स्पर्म. जे फायनल इजॅक्युलेशन असतं जे फायनल इजॅक्युलेशन असतं त्या फायनल इजॅक्युलेशनच्या पूर्वी एक प्री इजॅक्युलेटिंग फ्लुइड डिपॉझिट होत असतं. त्या प्री इजॅक्युलेटेड फ्लुइड मध्ये जर स्पर्म्स असतील तर प्रेग्नन्सीचे फर्टिलायझेशनचे चान्सेस असतात. दिस कॅन कॉज दी फर्टिलायझेशन, म्हणून हिला सुद्धा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅक्टेशन ॲमिनोरिया. लॅक्टेशन ॲमिनोरिया, अबसेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल अबसेन्स आहे. बरं, आता कधी असतं असं? ओके, दिस मेथड बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द ओव्ह्युलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन. लहान बाळाला आई जोपर्यंत दूध पाजत असते, पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन म्हणतो, तोपर्यंत ओव्ह्युलेशनची प्रक्रिया तिच्या बॉडीत घडत नाही. कारण ऑक्सिटोसिन असेल, त्यासाठी लागणारा प्रोलॅक्टिन असेल, असे हार्मोन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे असतात आणि ते हार्मोन काय करतात तर ओव्ह्युलेशनची प्रक्रिया होऊ देत नाहीत. म्हणून दिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द ओव्ह्युलेशन डज नॉट ऑकर द पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन चालू असताना. ठीक आहे, फॉलोइंग पर्ट्युरेशन झाल्यानंतर. Therefore, as long as the mother breastfeed the child fully, chance of conceptions are negligible. म्हणून आईनं जितके जास्त दिवस बाळाला दूध पाजणं शक्य आहे तेवढे दिवस जर केलं तर जे चान्सेस ऑफ कन्सेप्शन्स आहेत ते कन्सेप्शनचे म्हणजे गर्भधारणेचे किंवा ओव्ह्युलेशनचे चान्सेस 0% आहे. ठीक आहे. However, this method also has a high chances of failure. या बी मेथड मध्ये फेल्युअर होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे बेटा. आता जाऊ केमिकल मीन्स काय आहे. केमिकल मीन्स आता सध्या आपण सगळे टेम्पररी काय बघतोय तर ते बर्थ कंट्रोल मेथड, बर्थला कंट्रोल करणाऱ्या टेम्पररी गोष्टी. स्पर्मिसाइड्स, स्पर्मी आणि स्पर्म आणि साइड्स याने त्याला किल करणे. ठीक आहे. इन दिस मेथड केमिकल लाईक फोम असतं, टॅबलेट असतात, जेलीज असतात, क्रीम्स असतात, युज्ड बाय द फिमेल पार्टनर. फिमेल पार्टनरचे ह्यांनी वापर करायचा. कुण्या फेम असेल, फोम असेल, फेस टॅबलेट असतील, काही पेस्ट लाईक जेली असतील, क्रीम असतील, यांचा उपयोग फिमेल पार्टनरने करायचा. बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्स होण्याच्या अगोदर, इफ दीज केमिकल आर इंट्रोड्युस्ड इनटू दी वजायना, वजायनामध्ये जर हे केमिकल ठेवले गेले, ओके, मग हे केमिकल काय करतात, दे अडेर टू द म्युकस मेम्ब्रेन, म्हणजे वजायनामध्ये असलेल्या म्युकस मेम्ब्रेनला हे चिटकतात ठेवलेले केमिकल्स, इमोबिलाइज करतात अँड किल द स्पर्म, आणि स्पर्मची हालचाल जे मोबाईल होते त्यांना इमोबाईल करतात
आणि त्यांना मग किल करतात. ठीक आहे. पण ह्याचा एक प्रॉब्लेम काय, इट मे ॲलर्जिक रिएक्शन. हे सगळं करणं सोपं आहे, पण त्याचं ॲलर्जी होऊ शकते. ठीक आहे बेटा. त्यानंतर दिस मेथड ऑल्सो हॅज अ चान्स ऑफ फेल्युअर. ही मेथड सुद्धा फेल आहे, फेल्युअर आहे, हिचे काही काही खरं नाही. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर पुढे मेकॅनिकल मीन्स किंवा बॅरियर मेथड. मेकॅनिकल मीन्स किंवा बॅरियर मेथड बघू त्याचं काय आहे. चलो. In this method, with the help of the barrier, the ovum and sperm are prevented from physically meeting. बघा, ओहमला स्पर्मला फिजिकली मीटच होऊ द्यायचं नाही, भेटूच द्यायचं नाही. तर त्याच्यासाठी अडथळा आणा, त्याला म्हणायचं बॅरियर. स्पर्मची आणि ओहमची मीटिंग होऊ द्यायची नाही फिजिकली, तर त्यात अडथळा आणा. अडथळा मीन्स बॅरियर. मग काय आहे, these mechanical barriers are of two type. दोन टाइप आहेत. एक आहे पहिलं कॉन्डोम. ओके. चलो, कॉन्डोम काय आहे, इट इज अ थिन रबर शीत. रबराची असणारी थिन असणारी शीत याने कव्हरिंग आहे. दॅट इज युज्ड टू कव्हर द पेनिस. आणि त्या शीतनं, त्या रबर शीतनं पेनिसला कव्हर करायचं, पेनिसला कव्हर करायचं ऑफ द मेल ड्युरिंग द कॉप्युटेशन. हे कॉप्युलेशन जे आहे, त्या कॉप्युलेशनच्या सेक्शुअल इंटरकोर्स करताना मेलने कॉन्डोमचा वापर करायचा, रबर शीतचा वापर करायचा. काय होईल त्यामुळे, इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द इजॅक्युलेटेड सीमेन इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आता बघा, ज्यावेळेस इजॅक्युलेशन होईल, ते इजॅक्युलेशन डायरेक्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे वजायनामध्ये नाही डिपॉझिट होईल, ते त्या कॉन्डोम मध्येच राहील. ठीक आहे. त्यानंतर मग असं झालं तर धिस कॅन प्रिव्हेंट द कन्सेप्शन. आता ह्याच्यामुळे कन्सेप्शन प्रिव्हेंट होईल ना, म्हणजे मीटिंग होणारच नाही ना. स्पर्म आणि ओहम हे कुठे भेटणार आहेत, नो. इट इज सिंपल अँड इफेक्टिव्ह. ही सिंपल आणि इफेक्टिव्ह मेथड आहे. ओके. इट हॅज अ नो साइड इफेक्ट. चलो. निरोध इज द मोस्ट वाइडली युज्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह बाय द मेल. मेल कडून वापरले जाणारे जे मोस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, ते म्हणजे आहेत निरोध. ओके बेटा. इट इज इझिली अवेलेबल. त्याची कारण असे आहेत की तो निरोध इझिली अवेलेबल होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट इज गिवन फ्री बाय द गव्हर्नमेंट. शासनाकडून ते फ्री सुद्धा दिले जातात या कारणामुळे. मग आता पुढं, त्यानंतर इट शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर द सिंगल यूज. एका यूजच्या दरम्यान, एका सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान एकच कॉन्डोम वापरायचा, नंतर तो डिस्कार्ड करून टाकायचा. कॉन्डोम इज ऑल्सो सेफगार्ड अगेन्स्ट STDs अँड एड्स. माय डिअर स्टुडंट, कॉन्डोमचा उपयोग हा केवळ प्रेग्नन्सीला अवॉइड करण्यासाठीच नसून डिफरंट टाइप ऑफ द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, डिफरंट सेक्शुअल डिसीजेस आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये, आपल्या एका चॅप्टरमध्ये शिकायचे सुद्धा आहेत. आणि एड्स सारखे डिसीजेस सुद्धा टाळले जातात. तर हे होता एक मेल साठी वापरला जाणारा कॉन्डोम. फिमेल साठी बघू काय आहे. डायफ्राम, सर्वायकल कॅप और वाल्ट. डायफ्राम ह्याच्यावर MCQ ला प्रश्न येतो, एक प्रश्न तर कंपल्सरी ह्यावर येतो. नीट असो, CET असो, कुठलीही परीक्षा लक्षात ठेवा. दिस डिव्हाइस युज्ड बाय द फिमेल. आता तो मेल न वापरलेला कॉन्डोम होता, तो हा डिव्हाइस फिमेल न वापरायचा. दिस डिव्हाइस ऑल्सो मेड अप ऑफ द रबर. हा सुद्धा रबरचा बनलेला आहे. ठीक आहे. दे प्रिव्हेंट द कन्सेप्शन बाय ब्लॉकिंग द एंट्री ऑफ द स्पर्म थ्रू द सर्विक्स. हे काय करतात, जरीही स्पर्म फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये आले तर ते पुढे नाही जाऊ शकणार. तुम्हाला माहिती आहे फर्टिलायझेशन कुठं होतं, फर्टिलायझेशन होतं मुलांना आणि मुलींना एम्पुला रिजन मध्ये, फॉलोपियन ट्यूबच्या.
तर तिथपर्यंत स्पर्मला हे पोहोचूच देत नाहीत ना. ब्लॉक द एंट्री ऑफ द स्पर्म, स्पर्मची एंट्री ब्लॉक करतात थ्रू द सर्व्हिक्स मध्येच, म्हणून पुढे पोहोचण्याची स्पर्मला गरजच नाही. दिस डिव्हाइस इन्सर्टेड इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट कव्हर द सर्व्हिक्स ड्युरिंग द कॉप्युलेशन. ओके बेटा, हे डिव्हाइस काय करायचे की त्यांनी वापरायचं आहे ड्युरिंग द कॉप्युलेशन, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स होतानाच वापरायचं ते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता झालं हे फिमेलच्या संदर्भात. आता बोलू IUD, इंट्रा युटेरिन डिव्हाइसेस, म्हणजे युटेरस मध्ये ठेवण्याची साधनं, गर्भाशयात ठेवण्याची साधनं. बघू ती कोणती आहेत. ठीक आहे बेटा, ही इथं आपल्याला कॉपर IUD दिसते, LNG IUD दिसते. हे बघा, हे माय डिअर स्टुडंट, हे इथं वजायनाचा पार्ट आहे. हे बघा, हे सर्व्हिक्स वजायनाचा पार्ट, आणि IUD इंट्रा युटेरिन डिव्हाइस हे बघा असा ठेवला जातो. याचं काय होतं की इथून जरी पेनिसनं स्पर्म इथं डिपॉझिट केले तर दीज स्पर्म कॅन नॉट गेट द एंट्री ऍट द एम्पुला रिजन, एम्पुला पर्यंत जाऊ शकत नाहीत कारण त्यांची पुढे एंट्रीच होणार नाही. आलं लक्षामध्ये? हे अशा पद्धतीचे हे बघा कॉपर IUD, LNG IUD अशा पद्धतीचे असतात ते, आणि इन्सर्ट सुद्धा केले जातात. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, हे लिपीज लूप आहे, लिपीज लूप असे आपण म्हणू त्याला. त्याच्यानंतर मल्टीलोड CU कॉपर 375 आहे, आणि LNG IUD इथं सुद्धा दाखवलेले खूप आहेत असे तुम्हाला दाखवायला या ठिकाणी. हे बघा, हे कॉपर 7 म्हणून, याला 7 सारखा आकार दिसतो म्हणून याला कॉपर 7 असंही विचारलं, असंही सांगितलं जातं. ठीक आहे, चलो आता हे कशाचे आहेत बघून घेऊ. दीज क्लिनिकल डिव्हाइसेस आर प्लास्टिक और मेटल ऑब्जेक्ट, प्लास्टिक किंवा मेटलची ऑब्जेक्ट्स आहेत ती. पुढं, डॉक्टर और ट्रेन्ड नर्स प्लेस IUDs इनटू द युटेरस. डॉक्टर किंवा ट्रेन्ड नर्स ह्या IUD ला युटेरस मध्ये इन्सर्ट करतील. ओके, चलो प्लेस. दीज डिव्हाइसेस इन्क्लूड, ह्याच्यामध्ये काय काय आहे? लिपीज लूप आहे, जे मी आता दाखवलं तुम्हाला, असा यस वाला ब्लॅक रंगाचा. कॉपर रिलीजिंग IUD, कॉपरला रिलीज करणारे, त्याच्या आयनांना रिलीज करणारे, उदाहरणामध्ये CUT आहे, कॉपर T म्हणतो त्याला, CU कॉपर 7 आहे, आणि मल्टीलोड 375 आहे. इथं आपल्याला दिसतात ते सगळे, मी आकृतीमध्ये आपल्यासाठी आणलेले आहे. CU7 हा आहे बघा, इथं दिसतोय आपल्याला राईट साईडला बेटा. त्याच्यानंतर हे बघा, हे जे आहे ते लिपीज लूप आहे, लूप याने वळण, दुसरं काय. मल्टीलोड CU 375 आहे. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट LNG सुद्धा आहे, LNG चा पुढे यूज आहे, आपल्याला वापर आहे त्या शब्दाचा. पुढे चला, त्याच्यानंतर हार्मोन रिलीजिंग IUD LNG. MCQ ला प्रश्न आलेला आहे, हा MCQ ला प्रश्न आलेला आहे, दोघांची नावं लक्षात ठेवा. LNG-20 हार्मोन रिलीजिंग आहे, आपल्याला यादी दिली जाईल, त्यात सांगितलं जाईल की खालीलपैकी कोणता हार्मोन रिलीजिंग IUD आहे किंवा कोणता नाही. ठीक आहे, प्रोजेस्टेसर्ट किंवा प्रोजेस्टासर्ट हे जे आहे ते बी लक्षात ठेवा. लिपीज लूप इज अ प्लास्टिक डबल S लूप, डबल S दोनदा S वाला असा लूप आहे. ओके, लूप याने वळण, प्लास्टिक आहे तो. तो काय करतो बघा, इट अट्रॅक्ट द मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेज म्हणजे कोण रे बेटा? अशा आपल्या बॉडीतल्या सेल्स असतात ज्या सेल इतर सेलला किंवा फॉरेन बॉडीला खातात. आता स्पर्म इज द नॉट होस्ट सेल, त्या स्त्रीच्या बॉडीमध्ये स्पर्म नसते, मग त्या मॅक्रोफेजला ते स्पर्म अनोळखी असते. ठीक आहे, म्हणून मॅक्रोफेज म्हणजे कोण? तुमच्याच बॉडीतल्या अशा WBC आहेत ज्या WBC इतर सेलला किंवा इतर फॉरेन पार्टिकल्सला डिस्ट्रॉय करतात, त्यांना मॅक्रोफेज म्हणतात. त्यांना एंगल्फ करतात, एलिमिनेट करतात, न्यूट्रलाइज करतात. ठीक आहे ना. मग ते लिपीज लूप काय करतं? मॅक्रोफेजला बोलवतं. आपण नाही का भांडणं झाल्यावर आपल्या मित्रांना बोलवतो, ये रे फलाण्याला मारायचं आपल्याला, तशाच पद्धतीने इट अट्रॅक्ट द लिपीज लूप अट्रॅक्ट मॅक्रोफेज स्टिम्युलेटिंग देम टू अक्युमुलेट इन द युटेरिन कॅव्हिटी, आणि त्यांना युटेरिन कॅव्हिटी मध्ये जमा व्हायला अक्युमुलेट करतं, स्टिम्युलेट करतं, मग त्या बिचाऱ्या जमा होतात.
मॅक्रोफेजेस इन्क्रीज द फॅगोसायटिसिस ऑफ द स्पर्म. मग त्या काय करतात, स्पर्मला खाऊन टाकतात, डिस्ट्रॉय करतात, त्याला न्यूट्रल करतात स्पर्मला. ओके, विदिन द युटेरस, युटेरस मध्ये विदिन, आणि ऍक्ट ऍज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह, आणि यांनी सुद्धा कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखं ऍक्ट करतात. संपला विषय. स्पर्मच खराब, स्पर्मच न्यूट्रलाइज झाले, स्पर्म एलिमेंट झाले एलिमिनेट, स्पर्म डिस्ट्रॉय झाले, तर अँपुलामध्ये कोण पोहोचणार, कोणीच नाही. फर्टिलायझेशन होईल का, नो. ओके, कॉपर रिलीजिंग आययुडी सप्रेस द स्पर्म मोटेलिटी. आता कॉपर रिलीजिंग आययुडी जे आहेत ते काय करतात, स्पर्मची जी मोटेलिटी आहे तिला सप्रेस करतात, कमी करतात. अँड द फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म, आणि स्पर्मची जी फर्टिलायझिंग कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी करून टाकून देतात. कोण, कॉपर रिलीजिंग आययुडी. द हार्मोन रिलीजिंग आययुडी मेक द युटेरस अनसुटेबल फॉर द इम्प्लांटेशन. आता काय होतं, जर तर फर्टिलायझेशन झालं, जर तर कॉपर रिलीजिंग आययुडी किंवा हार्मोन रिलीजिंग आययुडी काय करतात की युटेरसला अनसुटेबल करतात. सुटेबल नको, फर्टिलायझेशन प्रॉपरली करायचं असेल तर सुटेबल, फर्टिलायझेशन नको असेल तर अनसुटेबल फॉर द इम्प्लांटेशन. अँड सर्विक हॉस्टाईल टू द स्पर्म, आणि सर्विक्स जे आहे ते हॉस्टाईल बनतं. हॉस्टाईल म्हणजे विरोधात जातं, कोणाच्या, स्पर्मच्या, स्पर्मला विरोध करतं. इट डिले द प्रेग्नन्सी फॉर द लॉंगर पिरियड, आणि लॉंगर पिरियड साठी प्रेग्नन्सी इथे डिले करता येते. ठीक आहे बेटा. त्यानंतर द स्पॉन्टेनियस एक्सपल्शन, जर समजा अचानकच हे काढून टाकलं, एक्सपल्शन याने काढून टाकले. ऑकेजनल हिमोरेज होतं, म्हणजे ब्लिडिंग होते. चान्सेस ऑफ इन्फेक्शन आर द ड्रॉबॅक ऑफ द आययुडी. आययुडीचे काही ड्रॉबॅक आहेत की स्पॉन्टेनियस एक्सपल्शन करता येणार नाही, जर केलं तर हिमोरेज होईल, ब्लिडिंग होईल अनवॉन्टेड, चान्सेस ऑफ द इन्फेक्शन सुद्धा होतील, हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे, आपण बऱ्याचशा आज टेम्पररी मेथडचा अभ्यास केलेला आहे, आणि पुढील भागामध्ये आपण परमनंट मेथडचा अभ्यास करणार आहोत. आता इथून पुढे आपल्या ह्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट थोडासा कमी आहे आणि थेरॉटिकल जास्त माहिती आहे. ठीक आहे, मग विद्यार्थी मित्रांनो, करा अभ्यास तोपर्यंत. हॅव अ गुड डे. गॉड ब्लेस यू ऑल.